जय श्रीकृष्णा, दंडक प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, सगळ्यात लापट आणि सगळ्यात लोचट आजार, त्या आजाराबाबत आज आपण त्याचं समाधान बघणार आहे. त्या आजाराचं नाव आहे, त्याला एक कुष्ठ, किटीब किंवा सोरायसिस म्हणत असतात. तर बघा, जे लोक चर्मविकाराच्या आजाराने खूप त्रस्त असाल, नखशिखांत जर तुम्हाला ती समस्या असणार आहे, आजपर्यंत खूप सारे उपचार केले असाल, खूप पैसे बर्बाद केले असाल, पण हा उपचार तुम्ही करून बघा, 100% समाधान होईल. बघा काय करायचं आहे. साधारणतः हा सर्व कल्पकवात हा 200 ग्रॅम घ्यायचा आहे. 200 ग्रॅम बरोबर. त्यानंतर हा कायाकल्पकवात हा साधारणतः 100 ग्रॅम घ्यायचा आहे. दोन्ही औषधं एकत्र करून ठेवायचे आणि त्याच्यातला 1 चमचा औषध 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं. सकाळी त्याला चहासारखं उकळवायचं, गाळायचं आणि पिऊन घ्यायचं. बरोबर. तसंच सकाळी भिजत घालायचं आणि संध्याकाळी करायचं. सेम प्रक्रिया. त्याच्यासोबत ह्या 2 गोळ्या घ्यायच्या आहे. ही एक सोरोग्रीट नावाची गोळी आहे आणि ही एक सिबकथॉन नावाची. ह्या 2 गोळ्या सकाळ संध्याकाळ ह्या काड्याच्या बरोबर रिकाम्या पोटी तुम्ही याचं सेवन करायचं आहे. आणि जेवणाच्या नंतर तुम्हाला जे घ्यायचं आहे ते इम्युनोग्रीट बरोबर, गिलोय घनवटी, त्यानंतर नीम घनवटी, ह्या 2 गोळ्या बरोबर जेवणानंतर याचं सेवन करायचं आहे. आणि सोबतच पातळ लिक्विडमध्ये खदेरा रिस्ट आणि महामंजिष्ठा रिस्ट इक्वल क्वांटिटीमध्ये समप्रमाणात तुम्ही घ्यायचे. समजा हे 2 घेतलं तर हे 2 घ्यायचं, हे 3 घेतलं तर हे 3, 4 घेतलं तर 4. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, कोमट पाण्यात घ्या हे औषध. माझी एवढीच विनंती आहे. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.